नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही मोत्यांनी विणलेली विठ्ठलाची प्रतिमा कशी बनवायची आहे ती बघणार आहोत. आज आपण अर्धा पार्ट बघणार आहोत आणि उद्या अर्धा. ठीक आहे. तर बघा एकदा आपण आधी बघून घेऊया कोणते कोणते रंग यूज केलेले आहेत. तर मुकुटचा पोर्शन जो आहे तो गोल्डन आणि लाल मोत्यांनी बनवलेला आहे. पूर्ण शरीर काळ्या मोत्यांनी बनवलेला आहे. त्यानंतर टिळा जो आहे चंदनाचा टिळा त्यामुळे पिवळ्या रंगाने बनवलेला आहे. त्यांचे वस्त्र जे आहेत ते आपण ऑरेंज कलरमध्ये बनवलेले आहेत आणि वीट जी आहे ती आपण ब्राऊन कलरमध्ये बनवलेली आहे. तर सुरुवात करूया ही विठ्ठलाची प्रतिमा बनवण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, एका धाग्यामध्ये सुई ओवून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे 4 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत. तर बघा आपण सुरुवात करत आहोत मुकुट बनवण्यापासून. तर अशा प्रकारे 4 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत आणि गाठ मारून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपल्याला 1 गोल्डन, 1 लाल आणि 1 गोल्डन असे 3 मोती ओवून तो जो एक टोकाचा मोती येतो त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं प्रमाणे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर बाजूचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई जो मधला जो लाल मोती आहे, लाल रंगाचा जो मोती सेंटरला आलेला आहे त्या मोत्यामध्ये आणून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला 3 लाल रंगाचे मोती ओवायचे आहेत. तर बघा 3 लाल कलरचे मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे परत त्याच मोत्यातनं आपल्याला सुई ओवायची आहे. बघा अशा प्रकारे आता इथे म्हणजे पूर्ण जे आपल्या हे विठ्ठलाची प्रतिमा आहे याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारेच वेगवेगळ्या रंगाचे चौकोनच बनवायचे आहे. ठीक आहे. 4-4 मोत्यांचे चौकोन. आता आपल्याला सुई बाजूच्या लाल रंगामध्ये फिरवून घ्यायची आहे. बाजूचा जो लाल रंगाचा मोती आहे तिथे फिरवून घेतलेली आहे. बघा अशा प्रमाणे हे दिसते. आता इथे आपल्याला गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि लाल मोती. तर पहिले लाल मोती 1, त्यानंतर 2 गोल्डन मोती, 1 लाल 2 गोल्डन असे 3 मोती ओवायचे आहेत. आणि आता जो लाल मोती होता ज्यातनं आपण सुई बाहेर काढलेली परत त्याच लाल मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तो जो मधला चौकोन आहे लाल रंगाचा त्याच्या बाजूला परत एक चौकोन तयार झाला. आता आपल्याला खालचा जो लाल रंगाचा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तिकडचा चौकोन तयार झाल्याच्या नंतर खालच्या रंगाचा लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता इकडच्या बाजूचा म्हणजेच माझ्या डाव्या बाजूचा जो मोती आहे लाल रंगाचा त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा अशा प्रमाणे दिसेल हे. आता इथे आपल्याला 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि 1 लाल मोती ओवायचा आहे. 2 गोल्डन 1 लाल. बघा क्रम लक्षात राहू द्या. आता आपल्याला त्या ज्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढलेली परत त्याच लाल मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर हे अशा प्रकारे व्यवस्थित त्याला ओढून बाहेर काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर सुई फिरवायची आहे आणि बघा अशा प्रमाणे हा मुकुटचा जो पोर्शन आहे तो दिसेल. आता सुई फिरवून आपल्याला खालचा जो लाल रंगाचा मोती आहे त्याच चौकोनातला खालच्या लाल रंगाचा मोती तिथे सुई फिरवत आणायची आहे. बघा आम्ही हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप कम्प्लीटली दाखवलेला आहे, स्लो ठेवलेला आहे. कारण जी श्रीनाथजीची व्हिडिओ आम्ही टाकलेली तर त्यामध्ये बऱ्याच जणांना स्पीडचा प्रॉब्लेम होत होता. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या लाल मोत्यापर्यंत आपण सुई आणलेली आहे. बघा जसं इथे दिसत आहे हा मुकुटचा जो पार्ट आहे तो तयार होत आहे. आता ह्या लाल रंगातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर आता आपल्याला इथे 3 गोल्डन मोती ओवायचे आहेत. 3 गोल्डन मोती ओवल्याच्या नंतर तो जो लाल रंगाचा मोती आहे त्यातनं आपल्याला परत सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा सोन्याचा मुकुट तुमच्याकडे जर गोल्डन मोती नसतील तर तुम्ही पिवळ्या रंगाचा मोती देखील वापरू शकता. पिवळा आणि ऑरेंज. तर जर नसेल अवेलेबल तर तुम्ही तर ह्या 2 रंगाचे ऑप्शन्स आहेत अवेलेबल. आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि इकडचा शेवटचा जो गोल्डन मोती आहे, डावीकडचा शेवटचा जो गोल्डन मोती आहे तिथपर्यंत फिरवायचा आहे. तर बघा जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे आपण काय करतोय, आता हा जो मुकुट तयार होतोय ना त्याची रुंदी वाढवतोय. तर बघा असं इकडचा गोल्डन मोत्यापर्यंत सुई आपल्याला फिरवून घेतलेली आहे आपण. अशा प्रकारे हा चौकोन दिसत आहे.
व्यवस्थित आपल्याला टाईट ओढून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये लूज पडलं असं वाटू शकतं. तर आता इथे आपल्याला 3 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत, जसं व्हिडिओमध्ये दिसत आहेत तसं. त्यानंतर त्याच गोल्डन मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे अपोजिट साईडने. तर असा हा चौकोन तयार होतो बघा. ठीक आहे. आता आपल्याला सुई फिरवत जो अजून एक इकडचा शेवटचा जो गोल्डन मोती आलेला आहे तिथे घेऊन जायचा आहे. ठीक आहे. तर बघा तो जो वरचा मोती आहे त्यातनं आपण सुई बाजूचा जो गोल्डन मोती आहे तिथपर्यंत घेऊन यायची आहे. ठीक आहे. आता इथे आणल्यानंतर सुई आपल्याला एक गोल्डन मोती ओवायचा आहे आणि जस्ट त्याच्यासमोरच जो गोल्डन मोती दिसत आहे व्हिडिओमध्ये त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तर हा मुकुटाचा जो एक कडा आहे, जे एक एंड आहे ते इथे तयार होत आहे बघा. तर हे अशा प्रकारे दिसेल. आता सुई आपल्याला फिरवत तो जो समोरचा गोल्डन मोती दिसत आहे जे व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या गोल्डन मोत्यापर्यंत आपल्याला फिरवत आणायचं आहे. तर त्यासाठी पहिले आपण लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार. त्यानंतरनं लाल मोत्याच्या खाली असलेला गोल्डन मोती, ठीक आहे, उभा गोल्डन मोती, लाल मोती आडवा आहे आणि त्याच्या खाली उभा जो गोल्डन मोती आहे त्या मोत्यात आपल्याला सुई आणून घ्यायची आहे. तर बघा हे अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला आणून घ्यायचं आहे. आता स्टार्टिंगला धागा जर लांब घेतला असेल तुम्ही तर असं मध्ये मध्ये गुंतागुंत होऊ शकते. तर व्यवस्थित त्याच्याकडे लक्ष देत आपल्याला करायचं आहे. आता इथपर्यंत आणल्याच्यानंतर आता आपल्याला 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि वरचा जो लाल मोती आहे, दुसरा जो लाल मोती दिसतोय त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. 3 लाल मोती आहेत त्यातनं दुसऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. त्याच्याच खाली जो उभा गोल्डन मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहोत. बघा आता बऱ्याचदा असं होतं की आपल्याला आडवा उभा या अशा प्रकारेच आपण सांगतो. तर जर तुम्ही व्हिडिओ बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता खालच्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून जो त्याच्यावरती जो गोल्डन मोती आहे त्यातनं त्याच्यावरती जो परत लाल मोती आहे ना, आता तिसरा जो लाल मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत. तर बघा हे अशा प्रकारे दिसेल. म्हणजे आपण मुकुटाचा एक जो कोना होता, एक जे एंड होतं ते कंप्लीट केलेलं आहे. आता दुसऱ्या एंडकडे गेलेलो आहोत. ठीक आहे. तर बघा आता इथे आपल्याला परत 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि तो जो उभा गोल्डन मोती आहे त्यातनं सुई वरच्या दिशेचा जो लाल मोती आहे, तिसरा लाल मोती, त्याच्यामधनं बाहेर काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे त्या लाल मोत्यातनं सुई बाहेर निघाल्याच्या नंतर आता काय करणार, तर तो जो उभा गोल्डन मोती आहे त्यातनं परत सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत. ठीक आहे. बघा आपण त्या उभा जो मोती होता गोल्डन त्यातनं सुई बाहेर काढली. आता इथे आपल्याला 3 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे परत त्याच गोल्डन मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. तर हा असा गोल्डन मोत्यांचा एक चौकोन तयार होईल. आता त्याच्या खाली जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे उजवीकडच्या दिशेला. आता इथे आपल्याला परत एक गोल्डन मोती ओवायचा आहे आणि त्याच्या वरचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. तर बघा हे अशा प्रकारे दिसेल. आता आपल्याला सुई फिरवत खालच्या लाईनमध्ये जे गोल्डन मोती दिसत आहेत ना, तर त्यातल्या तिसऱ्या मोत्यापर्यंत घेऊन यायचं आहे बघा खालच्या लाईनमध्ये. ठीक आहे. एकदम खालचा जो सगळ्यात खालचा जो लाईन आहे त्यातला जो तिसरा गोल्डन मोती आहे तिथपर्यंत फिरवत आपल्याला सुई आणायची आहे. तर बघा हे अशा प्रकारे इथे आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. ठीक आहे. समजलं. आता बघा हा आपला पूर्ण मुकुट जो आहे तो तयार झालेला आहे. तर तुमचा पण असाच तयार झाला असेल. आता इथे आपल्याला एक पिवळा मोती ओवायचा आहे. आता पिवळा कशासाठी, तर चंदनाचा टिळा पिवळा असतो ना, त्यामुळे आपण पण इथे पिवळा मोती ओवलेले आहेत. तर एक पिवळा मोती आणि 2 काळे मोती असे 3 मोती ओवले आणि तो जो वरचा गोल्डन मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. तर बघा हे अशा प्रकारे आता आपण काय करणार, तर जो पिवळा मोती आहे त्यातनं सुई खालच्या दिशेला बाहेर काढून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हा जो गंध आहे, जो टिळा आहे किंवा जो तिलक म्हणतो आपण, तर ते आपण बनवत आहोत. ठीक आहे. आता बघा त्या पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर
आता इथे आपल्याला एक काळा आणि एक पिवळा मोती ओवायचा आहे. एक काळा एक पिवळा आणि वरती जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. एक काळा एक पिवळा, त्यानंतर वरच्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि बाजूला जो पिवळा मोती आहे त्यातनं सुई आपण खालच्या दिशेला काढून घ्यायची आहे. तर जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे अगदी त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि वरती जो गोल्डन मोती दिसतोय ना तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. तर पहिले खालचा काळा, त्याच्यावरचा पिवळा आणि त्याच्यावरती जो गोल्डन मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत न्यायची आहे, जी की आपण व्हिडिओमध्ये दाखवत आहोत. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे वरच्या गोल्डन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. नेहमी लक्ष ठेवायचं आहे की बोटामध्ये सुई टोचणार नाही. ठीक आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर 2 काळे मोती ओवायचे आहेत आणि तो जो पिवळा मोती आहे त्यातनं आपल्याला वरच्या दिशेला ती जी सुई आहे ती वरच्या दिशेला ओढून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे आता वरच्या दिशेला आपण सुई काढून घेतली. त्यानंतरनं त्याच्यासमोरच जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपल्याला बाजूचा जो काळा मोती आहे त्या मोत्यातनं सुई फिरवत खालचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत घेऊन यायची आहे. तर बघा याच्यामध्ये ना आपल्याला सुईच फिरवायची असते जास्त, तर त्यामुळेच जास्त वेळ लागत असतो हे बनवायला. तर अशा प्रकारे बघा ह्या काळ्या मोत्यातनं आपण सुई काढलेली आहे. खालच्या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर आल्याच्या नंतर आता इथे आपल्याला एक पिवळा मोती ओवायचा आहे आणि 2 काळे मोती ओवायचे आहेत. एक पिवळा 2 काळे असे 3 मोती ओवून आता ज्या काळ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे परत आपण त्याच काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहोत. तर हे अशा प्रकारे दिसेल. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे तर पूर्ण ह्या चौकोनातनं फिरवून इकडच्या साईडचा म्हणजेच डावीकडचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत घेऊन यायचा आहे सुईला. ठीक आहे. तर आता बघा हे अशा प्रकारे काळ्या मोत्यापर्यंत सुई आलेली आहे. आता इथे आपल्याला परत मोती ओवायचे आहेत. काळे मोती ओवायचे आहेत 3. ठीक आहे. आणि आता ज्या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे परत त्याच काळ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. तर बऱ्याचदा ना आषाढीला किंवा कधी पण आपण जेव्हा रांगोळी काढतो तेव्हा आपल्याला विठ्ठलाची रांगोळी काढू वाटते पण आपल्याला ड्रॉच करता येत नसेल तर तेव्हा आपण हे असं मोत्यांनी बनवून ठेवू शकतो. किंवा जरी आपल्याला मोत्यांची रांगोळी पिठाची जरी रांगोळी काढता येत असली तरी ह्या मोत्यांच्या रांगोळीने एक सुंदर असा लुक त्या रांगोळीला भेटतो. तर बघा आता इथे आपण सुई फिरवून घेत आहोत आणि पिवळ्या मोतीपर्यंत आणायची आहे आता. तर अशा प्रकारे आपण हे जे विठ्ठलाची प्रतिमा आहे ते सजावटीच्या ह्याच्यामध्ये हळदी कुंकूला बोलवलं असेल किंवा जनरली एकादशीची रांगोळी असेल किंवा कुठल्याही ऑकेजनला आपण यूज करू शकतो. किंवा मग आपण याला फ्रेममध्ये अटॅच करून देखील यूज करू शकतो. फ्रेममध्ये छान फ्रेम करून घेऊन याला चिटकवून देखील आपण घरामध्ये लावून ठेवू शकतो. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही याला यूज करू शकता. आता इथे आपल्याला काय करायचं आहे तर 2 पिवळे मोती ओवायचे आहेत आणि वरचा जो काळा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. बघा जसं व्हिडिओ दाखवलेला आहे वरचा जो काळा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढली. त्यानंतरनं आता आपल्याला सुई फिरवत 3ही पिवळ्या मोत्यातनं फिरवून वरच्या दिशेला घेऊन जायची आहे सुई. तर हे 3 मोती आणि 3 पिवळे मोती आणि वरचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवत न्यायची आहे. तर बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थितपणे सावकाशपणे हे जी सुई आहे ती आपल्याला व्यवस्थित वरच्या दिशेला घेऊन जायची आहे. बघा आता पिवळ्या मोत्यापर्यंत आलेली आहे आणि हा जो टिळक आहे तर तो तयार झालेला आहे. ठीक आहे. आता त्या काळ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे अशा प्रकारे. बघा आता इथे आपल्याला परत आता काळे मोती ओवायचे आहेत. 2 काळे मोती ओवायचे आणि तो जो पिवळा मोती दिसतोय उभा पिवळा मोती त्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. आता बघा तो जो तिलक आहे तो माथ्यावर असतो तर सोबतच आपला चेहरा जो आहे तो पण बनत आहे. ठीक आहे ना.
तर आता अशा प्रकारे आपण इकडचा उजवीकडचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत सुई आणून घेतलेली आहे. अशा प्रकारे दिसतं. आता इथे आपल्याला 3 काळे मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे परत त्याच काळ्या मोत्यातनं सुई आपल्याला परत एकदा फिरवून घ्यायची आहे. तर बघा हे अशा प्रकारे दिसेल. तर खालचा जो काळा मोती आहे त्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. तर आता इथे आपल्याला परत काळे मोती ओवायचे आहेत 3 आणि आता ज्या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली ना त्याच काळ्या मोत्यातनं परत एकदा आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर हे अशा प्रकारे आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि वरती जो काळा मोती आहे ना जे आपण व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्या काळ्या मोत्यापर्यंत फिरवत आणायची आहे. बघा अशा प्रकारे आपण फिरवून वरच्या दिशेचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत आणलेली आहे. आता इथे आपल्याला एक काळा एक पांढरा असे 2 मोती ओवायचे आहेत आणि तो जो उभा मोती दिसतोय काळा त्यातनं सुई वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे. आता हे पांढरा मोती म्हणजे काय आहे तर त्यांचे डोळे आहेत. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आता आपल्याला सुई फिरवत तो जो आडवा काळा मोती आहे त्या मोत्यातनं त्याच्या खाली जो काळा मोती आहे तिथपर्यंत आणून घ्यायची आहे. तर हे अशा प्रकारे खालच्या दिशेला आपल्याला सुईला आणून घ्यायचं आहे बघा. ठीक आहे. आता पुढे काय तर पुढे परत आपल्याला 2 काळे मोती ओवायचे आहेत आणि तो जो वरचा पिवळा मोती दिसतोय त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर वरच्या पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर. आता परत आपल्याला फिरवत हे जे 4 काळे मोती व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत त्या काळ्या मोत्यातनं सुई फिरवत आणायची आहे. तर बघा अशा प्रकारे वरच्या दिशेच्या काळ्या मोतीत आलेला आहे. आता इथे आपल्याला एक काळा एक पांढरा ओवायचा आहे आणि तो बाजूचा जो काळा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर अशा प्रकारे हे दिसतंय बघा. त्यानंतरनं इकडच्या डावीकडच्या काळ्या मोत्यामध्ये सुई आलेली आहे. आता इथे आपल्याला 2 काळे मोती ओवायचे आहेत आणि बघा वरचा जो काळा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढणार. नंतर आडव्यातनं काढल्याच्या नंतर तो जो उभा काळा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता पांढऱ्या रंगाचा जो मोती आहे तिथे आपण सुईला घेऊन जायचं आहे. तर बघा हे अशा प्रकारे पूर्ण चौकोनातनं फिरवून त्या पांढऱ्या मोत्यापर्यंत घेऊन यायचं आहे. ते हे अशाप्रमाणे एवढं आपलं आकृती जी आहे ती तयार झालेली आहे. ठीक आहे. आता आपल्याला समोर काय करायचं आहे तर पांढऱ्या मोत्यापर्यंत आलेलो आहोत. ठीक आहे. आता इथे आपल्याला 3 काळे मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली होती त्याच पांढऱ्या मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे अशा प्रकारे दिसेल. आता आपल्याला पूर्ण चौकोन फिरवत जो खालचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत यायचा आहे. पूर्ण चौकोन नाही अर्धाच चौकोन फिरवायचा आहे. बघा खालच्या काळ्या मोत्यापर्यंत आलोत अशा प्रकारे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे बघा खालच्या दिशेचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत आलेली आहे. आता इथे आपल्याला 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत. एक गोल्डन मोती ओवायचा आहे आणि एक लांब मोती ओवायचा आहे आणि परत एक गोल्डन मोती ओवायचा आहे. असे 3 मोती ओवून घेतले. आता तो जो गोल्डन मोती आहे त्याला मागे करायचं आणि तो लांब मोती आणि समोरचा गोल्डन मोती ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर बघा हे कानातले जे कर्णाभूषण असतात विठ्ठलाचे ते मासोळीच्या आकाराचे असतात. तर त्यासाठी आपण हा लांब मोती यूज केलेला आहे इथे मासोळीचा आकार दिसावा म्हणून. आता तो जो काळा मोती आहे वरचा त्यातनं आपल्याला सुई वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं समोरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई फिरवायची आहे. तो जो उभा काळा मोती आहे तिथपर्यंत पांढऱ्या मोतीच्या खाली जो उभा काळा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई फिरवून आणायची आहे. बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं. तर ह्या लांब मोती आपण काय यूज केलेलं आहे ते मत्स्याचे जे आकार आहे तर मत्स्याकृती कुंडल जे आहेत कर्णाभूषण जे आहेत ते इथे दिसावेत यासाठी आपण असे लांब मोती यूज केलेले आहेत. आता इथे आपल्याला एक लाल मोती ओवायचा आहे आणि एक काळा मोती ओवायचा आहे. ठीक आहे. तर आता वरच्या काळ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे आणि
इकडं आता आपल्याला पूर्ण फिरवायचा आहे. खालचा काळा मोती, त्यानंतरनं तो लाल मोती, त्यानंतरनं त्याच्या लाल मोत्याच्या वरती जो काळा मोती आहे त्यातनं सुई वरचा जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत आपल्याला फिरवायची आहे. बघा जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं आपल्याला सुई फिरवायची आहे. तर खूप म्हणजे ही प्रोसेस पण इझीच आहे. फक्त कलर्समुळे कन्फ्यूज होऊ शकतं आणि वेळ लागतो फक्त आपल्याला मोती फिरवण्यासाठी, सुई फिरवण्यासाठी. आता पांढऱ्या मोत्यात आल्याच्यानंतर 2 काळे मोती ओवायचे आणि बाजूचा जो काळा मोती आहे त्यातनं परत त्या पांढऱ्या मोत्यामध्ये सुई फिरवून घ्यायची आहे आणि बाजूचा जो उभा काळा मोती आहे त्यातनं सुई आपण बाहेर काढलेली आहे. बघा हे अशा प्रकारे दिसतं. आता दुसऱ्या बाजूचे कानातले बनवायचे आहेत. तर सेम तसंच करायचं आहे. एक गोल्डन मोती, एक लांब मोती आणि एक गोल्डन मोती. आता हा गोल्डन मोती मागेच करायचा आहे, मागच्या दिशेला सोडायचा आणि सुई आपल्याला समोरच्या लांब आणि गोल्डन मोत्यातनं बाहेर काढायची आहे. लांब आणि गोल्डन दोन्ही मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. बघा अशा प्रकारे. तुमच्याकडे जर लांब मोती नसेल तर तुम्ही जसं आपण पान बनवत असतो तसं पानाचा आकार देखील देऊ शकता गोल्डन मोत्यांनीच. तर बघा हे असं खालच्या काळ्या मोत्यातनं आपण सुई आता बाहेर काढून घेतलेली आहे. गोल्डन मोत्यातनं खालचा जो काळा मोती आहे तिथनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. बघा आता त्याच्या खालचा पार्ट बनवायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला परत 3 काळे मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या काळ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे त्याच काळ्या मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला ओवून घ्यायची आहे. आता त्याच्या समोर खाली जो उभा मोती काळा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढणार. ठीक आहे. आता आपल्याला 2 काळे मोती ओवायचे आहेत आणि वरचा जो लाल रंगाचा मोती आहे त्या लाल रंगाच्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. त्या लाल रंगाच्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर त्याच्या खाली जो मोती आहे काळा त्यातनं बाहेर काढायचा आता सुई. तर बघा अशा प्रकारे आता आपल्याला फिरवायचं आहे सुईला आणि व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मोतीपर्यंत आपल्याला सुई फिरवायची आहे. वरचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत बघा आपल्याला सुई आता फिरवत न्यायची आहे. हे अशा प्रकारे दिसेल. तर आपल्याला अशा प्रकारे बघा आता इथे आपण वरच्या दिशेचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत सुईला आणलेला आहे. इथे 2 काळे मोती ओवायचे आहेत आणि तो जो उभा काळा मोती आहे त्याच्या खालचा, त्यानंतरनं त्याच्यावरचा जो काळा मोती आहे त्यातनं आपल्याला अशा प्रकारे सुई बाहेर काढायची आहे. तर तुम्हाला हे व्हिडिओमध्ये बघितल्यावरच कळेल, कारण ऑडिओवर तेवढं हे लक्षात येणार नाही. त्यामुळे व्हिडिओमध्ये बघत तुम्ही ही जी विठ्ठलाची प्रतिमा आहे ती बनवा. बघा छोटीशी आणि क्यूट अशी ही बनते. तर आता आपला हा खालच्या काळ्या मोत्यापर्यंत सुई आपण आणलेली आहे. आता इथे आपल्याला 1 काळा मोती आणि 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि तो जो काळा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर बघा हे अशा प्रकारे दिसेल. 1 काळा आणि 2 गोल्डन ओवलेले. त्यानंतरनं त्याचा बाजूला खालच्या दिशेला जो काळा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. इथे आता आपल्याला 2 काळे मोती ओवायचे आहेत आणि वरचा जो काळा मोती आहे बघा लाल रंगाच्या खाली जो काळा मोती येतो, ठीक आहे, त्या काळ्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. तर हे अशा प्रकारे दिसेल. आता काय करायचं तर बाजूचा जो काळा मोती आहे त्यातनं सुई आपल्याला खालच्या दिशेला काढून घ्यायची आहे. बघा बाजूचा जो काळा मोती आहे, ठीक आहे, गोल्डनच्या वरती जो दिसतोय त्या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून वरच्या दिशेला घेऊन जायचं आहे, जिथे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या मोत्यापर्यंत. ठीक आहे, 3 मोती आपण वरती आणलेली आहोत. आता इथे आपल्याला 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि तो जो उभा काळा मोती दिसतोय ना त्या काळ्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेला घेऊन जायचं. त्यानंतरनं त्याच्या वरच्या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची. त्यानंतरनं आता बघा खालचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर आपल्याला फक्त सुई इथे फिरवलेली आहे. आता खालच्या गोल्डन मोत्यातनं परत सुई फिरवून घ्यायची आहे. नवीन कोणताच मोती आपण ॲड केलेला नाही आहे, सुईच फिरवत आहोत.
आता त्या गोल्डन मोत्यातनं सुई काढल्याच्या नंतर तिथे आपल्याला एक गोल्डन मोती आणि 2 काळे मोती ओवायचे आहेत. एक गोल्डन 2 काळे, ठीक आहे. आणि ज्या गोल्डन मोत्यातनं सुई आत्ता बाहेर काढलेली आहे त्याच गोल्डन मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. तर हे अशी जी आकृती आहे ती बनेल, ठीक आहे. आता आपल्याला त्याच्या खाली जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे. तर बघा हे अशा प्रमाणे त्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर आपल्याला सुई फिरवत अपोजिट साईडला उजवीकडे जो काळा मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायचा आहे. तर बघा असंच कंटिन्यू आपल्याला करायचं आहे. आता ह्या उजवीकडच्या काळ्या मोत्यापर्यंत सुई आणल्याच्या नंतर इथे आपल्याला एक काळा मोती आणि 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत. आता हे जे गोल्डन मोती होत आहेत ते कशासाठी आहे तर ते कंठी माळ जे आहे ते तयार होत आहे, ठीक आहे. तर गोल्डन मोत्यांनी आपण त्यांच्या ज्या माळा आहेत ते बनवत आहोत. तर अशा प्रकारे त्याच काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढल्याच्या नंतर वरचा जो काळा मोती आहे त्यातनं खालच्या गोल्डन मोत्यातनं फिरवून घ्यायची आहे सुई. म्हणजे ह्या तीनही मोत्यातनं सुई आपल्याला फिरवायची आहे बघा, जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे तसं. तर आपण म्हणत होतो की हे जे क्यूट असे विठ्ठल तयार होतात, आपण रखुमाईचा पण व्हिडिओ आणणार आहोत. हे कंप्लीट झाल्याच्या नंतर ते आणूयात. तर बघा, तर हे आपण असं सजावटीसाठी रांगोळीसाठी यूज करू शकतो. आता वरच्या काळ्या मोत्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेला घेऊन जायची आहे. त्यानंतरनं त्या गोल्डन मोत्यातनं बाजूचा जो गोल्डन मोती आहे तिथपर्यंत फिरवायची आहे. तर तुम्ही याचे अजून काय काय युजेस सांगू शकता आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे आपण अजून कुठल्या कुठल्या प्रकारे ह्याला यूज करू शकतो, ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे हा जो गोल्डन मोती आहे तिथे आपण सुई आणून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत परत, आणि तो जो काळा मोती आहे ना त्यातनं आपण वरच्या दिशेला सुई घेऊन जाणार आहोत. तर बघा पहिली जी माळा आहे ती तयार झालेली आहे. त्यानंतरनं खालचा इकडचा जो उभा गोल्डन मोती आहे त्यातनं सुई फिरवायची आहे. खालचा गोल्डनमधनं सुई बाहेर काढलेली आहे. त्यानंतरनं बघा वरच्या दिशेचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं देखील आपण सुई बाहेर काढून घेत त्याच्यासमोर जो गोल्डन आहे तिथपर्यंत फिरवलेली आहे. बघा अशा प्रकारे तिथपर्यंत आपण गोल्डनपर्यंत सुई फिरवलेली आहे. आता इथे आपण 2 काळे मोती ओवायचे आहेत, आणि तो जो गोल्डन मोती आहे दुसरा जो दिसत आहे म्हणजे तसा तिसरा, ठीक आहे. तर तिसरा गोल्डन मोती त्यातनं सुई वरच्या दिशेचा जो दुसरा गोल्डन मोती आहे, ठीक आहे, त्याच्यावरचाच म्हणजे दुसरा गोल्डन मोती डावीकडून आपण 1 2 3 असं मोजत आलो तर दुसरा गोल्डन मोत्यातनं आता बाहेर काढलेली आहे. तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं कुठल्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. आता आपल्याला सुई फिरवत खालच्या दिशेचा जो मोती आहे तिथपर्यंत आणायचा आहे. बघा अशा प्रकारे एकदम डावीकडचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत आपण सुई आणलेली आहे. आता इथे आपल्याला गोल्डन मोती ओवायचे आहेत 2, आणि 1 काळा मोती ओवायचा आहे. 2 गोल्डन 1 काळा, आणि आता ज्या काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे त्याच काळ्या मोत्यातनं आपण परत एकदा सुई बाहेर काढायची आहे, ठीक आहे. तर हे अशा प्रकारे दिसेल. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, खालचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. बघा खालच्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. त्यानंतरनं आपल्याला इथे 2 काळे मोती आणि 1 गोल्डन मोती ओवायचा आहे. 2 काळे 1 गोल्डन, 2 काळे 1 गोल्डन मोती ओवले, टोटल 3 मोती ओवले, आणि त्याच गोल्डन मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतली. आता सुई आपल्याला फिरवत तो जो काळा मोती दाखवलेला आहे तिथपर्यंत घेऊन जायची आहे. तर बघा इथे अशा प्रकारे आपण घेऊन आलेलो आहोत तिथपर्यंत फिरवून. आता इथे आपल्याला 1 काळा मोती आणि 1 गोल्डन मोती, 2 मोती ओवायचे आहेत. तो जो बाजूचा गोल्डन मोती आहे त्यातनं सुई आपल्याला वरच्या दिशेला घेऊन जायची आहे. त्यानंतरनं सुई फिरवायची आणि त्याच्यावरचा काळा मोती, त्यानंतरनं त्याच्या बाजूला जो परत 1 काळा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेला फिरवत आणायची आहे, ठीक आहे. तर हे बघा हे अशा प्रकारे बनेल. त्यानंतरनं आता नेक्स्ट स्टेप आहे आपली, ह्याच्यामध्ये आपल्याला 2 काळे मोती ओवायचे आहेत
आणि वरचा जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। त्यानंतर त्याच्या खालचा काळा मोती आता आपल्याला सुई फिरवायची आहे। बघा आपण पूर्ण फिरवून हे इकडच्या दिशेचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत आणलेली आहे, ठीक आहे। आता इथे 2 गोल्डन मोती ओवायचे। तो जो काळा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची। त्यानंतर सुई फिरवत तो जो बाजूचा गोल्डन मोती आहे तिथपर्यंत घेऊन यायचा आहे। तर बघा अशा प्रकारे आपण ह्या गोल्डन मोत्यापर्यंत सुई घेऊन आलेली आहे, ठीक आहे। एवढं बनलेलं असेल तुमचंही। आता काय करायचं आहे तर काळे मोती ओवायचे आहेत 2 परत 2 काळे मोती ओवायचे आहेत आणि आता उजवीकडून जर मोजला तर जो दुसरा गोल्डन मोती येतो त्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे। बघा उजवीकडून मोजला तर दुसरा जो गोल्डन मोती येतोय त्या गोल्डन मोत्यातनं त्याच्या खाली जो गोल्डन मोती आहे तिसरा गोल्डन मोती त्यामध्ये आपण सुई काढून घेतलेली आहे, त्या खालच्या दिशेला आणायची आहे, ठीक आहे। त्यानंतर तो जो काळा मोती दिसतोय बाजूचा त्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे। तर बघा हे अशा प्रकारे पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते दिसत आहे, ठीक आहे। आता समोर आपल्याला काळे मोती ओवायचे आहेत। काळे मोती आपण 3 ओवून घ्यायचे आहेत बघा, जसं व्हिडिओ दाखवलेला आहे तसं। त्यानंतर खालचा जो काळा मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे। तर हा 4 काळ्या मोत्यांचा चौकोन जो आहे तो तयार होईल। तर बघा हे 4 काळे मोती ओवलेले म्हणजे चौकोन तयार झाला। आता आपल्याला ह्याच्यातनं फिरवत वरच्या दिशेचा जो काळा मोती आहे तिथपर्यंत न्यायचा आहे। त्यानंतर त्याच्या वरचा जो गोल्डन मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायचा आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे आपण आता सुई जी आहे ती फिरवून त्या गोल्डन मोत्यापर्यंत सुई आणलेली आहे, ठीक आहे। आता प्रत्येक वेळा आपल्याला टाईट ओढून घ्यायचं आहे। आता बघा इथे गोल्डन मोत्यापर्यंत सुई आणल्याच्या नंतर आपल्याला इथे एक गोल्डन एक काळा असे 2 मोती ओवायचे आहेत आणि जो उजवीकडचा काळा मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढायची आहे। परत त्यावरच्या गोल्डन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। बघा अशा प्रकारे व्हिडिओ थोडा स्लो ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला इझिली सगळ्या स्टेप्स कळतील, तुम्हाला जास्त त्रास होणार नाही। तर बघा हे अशा प्रकारे गोल्डन मोत्यातनं आपण सुई खालच्या दिशेला आणलेली आहे, ठीक आहे। इथपर्यंत झालं। आता याच्या पुढची स्टेप करायची आहे ती म्हणजे आपल्याला मोती ओवायचे आहेत, गोल्डन मोती ओवायचे आहेत। तर 2 गोल्डन मोती ओवायचे आहेत आणि तो जो वरचा काळा मोती दिसतोय त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। काळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली, समोरच्या गोल्डन मोत्यातनं खाली जो गोल्डन मोती आलेला आहे त्या मोत्यातनं फिरवायची आहे। तर बघा हे असे 2 ज्या माळा आहेत त्या तयार झालेल्या आहेत। तर ह्या खालच्या गोल्डन मोत्यातनं आपण सुई फिरवायची आहे आणि त्याच्यावरती जो गोल्डन मोती आहे तिथे आपल्याला सुई घेऊन जायची आहे, ठीक आहे। तर ह्या अशा प्रकारे त्यानंतर नेक्स्ट काय आहे तर त्याच्या जस्ट वरती अजून एक जो गोल्डन मोती आहे त्यातनं सुई बाहेर काढलेली आहे। आता अशा प्रकारे सुई फिरवत नेल्याच्या नंतर 2 काळे मोती ओवायचे आहेत आणि तो जो गोल्डन मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे, ठीक आहे। तर बघा हे अशा प्रकारे जो त्याच्यावरचा गोल्डन मोती आहे त्यातनं देखील सुई फिरवायची आहे। तर म्हणजे हे आपला जो असा स्ट्रक्चर आहे तो बनेल, ठीक आहे। आता आपल्याला सुई फिरवत खालच्या मोत्यापर्यंत घेऊन यायची आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतचाच पार्ट बघणार आहोत, म्हणजे अर्धाच पार्ट आहे। फेस, मुकुट, कानातले वगैरे जे आहेत ते बनलेले आहेत। बाकीचा जो पार्ट आहे तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा आता इथे आपण 2 काळे मोती ओवून बाहेर काढलेले आहेत। 2 काळे मोती ओवून वरच्या जो काळा मोती होता त्यातनं सुई बाहेर काढलेली आहे। तर बघा ही प्रोसेस आपल्याला इथपर्यंत आपण आज केलेला आहे, ठीक आहे। आता ह्याच्या समोरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेसचा पार्ट बघितलेला आहे। बाकी त्यांचे वस्त्र आणि पाय आणि वीट ह्या 3 वस्तू आणि हात कसे जॉईन करायचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।